नमस्कार. लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 च्या या सत्रामध्ये आपण यावेळेला चर्चा करणार आहोत त्या म्हणजे शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबर महासंसदरत्न म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. सुप्रियाताई, खरं तर आज दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट होती ती म्हणजे आपण अजेंड्यावरती तर बोलणार आहोतच, मात्र तुम्ही ज्या वेळेला स्वतः बीडला गेलात, मसाजोगमध्ये जाऊन अत्याचारित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, काय त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळालं? खरं तर मी 2 ठिकाणी आज गेले होते. मी परळीलाही गेले होते. त्याच्यामुळे देशमुख आणि मुंडे कुटुंबांना मी भेटण्यासाठी आज बीडला गेले होते. प्रचंड अस्वस्थ करणारी अशी ती घटना, दोन्ही घटना आहेत आणि त्या दोन्ही माऊली, त्यांचे अश्रू आणि त्यांच्यावर झालेला अन्याय जे प्रचंड अस्वस्थ करणार आहे की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण आहोत, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहोत, त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना आज होत आहेत, हे धक्कादायक आहे. आणि खरं तर ह्या दुसरी घटना जी झाली त्याच्यामुळे पहिली घटना म्हणजे आधी परळीतली घटना झाली मुंडे कुटुंबाची, त्याच्यानंतर देशमुखांच्याकडे जी हत्या झाली, क्रूर हत्या झाली आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी ज्या पद्धतीने बाहेर आलेल्या आहेत त्याच्यातून बऱ्याच गोष्टी ज्या बीडमध्ये अनेक वर्ष होत होत्या त्या लोकांच्या समोर आल्या. आणि मी खूप प्रांजळपणे हे म्हणते की माझी इच्छा होती की ह्याच्यात कुठलंही राजकारण येऊ नये. खरं. आणि आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा तिथे जाऊन आले होते, नंतर मी स्वतः परभणीला गेले आणि नंतर संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा बजरंग अप्पा सोनवणे ज्यांनी पहिल्यांदा दिल्लीमध्ये हा मुद्दा मांडला, परभणी आणि बीडचा. आणि त्या काळामध्ये आम्हाला असं वाटत होतं की सगळे लीड करतायत, त्याच्यामुळे आपण त्यांना सपोर्टिंग म्हणून ते काम करावं. पण गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने बातम्या यायला लागल्या, मला एक अस्वस्थ वाटलं की अरे एवढं जर होतंय म्हणजे त्याच्यात हत्या, त्याच्यात खंडणी, त्याच्यात महिलांवर होणारे अत्याचार, त्याच्यानंतर भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची झालेली फसवणूक, अजून काय पाहिजे या सरकारला? म्हणजे इतकं असंवेदनशील महाराष्ट्राचं सरकार मी खरंच आजपर्यंत पाहिलेलं आहे. माझ्या देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या, कारण जरी आमचे राजकीय टोकाचे मतभेद असले तरी आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एक सुसंस्कृत गृहस्थ आहेत, त्याच्यामुळे माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या की अशी कुठलीही घटना झालेली असताना त्यांच्याकडून मला अपेक्षा होती की ते एक स्ट्रॉंग ऍक्शन घेतील. आणि स्ट्रॉंग ऍक्शन म्हणजे जी व्यक्ती तुमच्या टीम मध्ये आहे, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्या मंत्र्यावर म्हणजे कुठला, मला तुम्ही फक्त 2 मिनिटं विचारून सांगा कुठला गुन्हा करायचा राहिलाय मला सांगा. आणि आरोप मी केलेच नाही आहेत, मी तुमच्या सगळ्या चॅनल्सवर ते पाहिलेले आहेत आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून हा लढा उभा केलेला आहे. पण खरोखर राजकीय मतभेद बाजूला होते की मग जाणून बुजून हे सगळं केलं जात आहे? राजकीय स्कोर सेट करण्यासाठी तर काही नेते मंडळी हे करत नाही ना, अशीही दब्या आवाजातली ही चर्चा. काय स्कोर ह्याच्यात होऊ शकतो? धस जातात ते त्या संदर्भातले सगळे पुरावे सादर करतात, त्यानंतर स्वतः अंजली दमानियाजी सामाजिक कार्यकर्त्या जातात, मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्याचबरोबर एका बाजूला अजितदादांना भेटतात. पुरावे दिल्यानंतरही पहिले सांगितलं जातं आम्ही कारवाई करणार, मग दुसरं उत्तर मिळतं की पुरावे आधी साबित तर होऊ द्यात, मग त्यानंतर पाहूयात. मग संशयाला वाव येतो की या घटनेमध्ये सगळं साटलोटं तर सुरू नाहीये. साटलोटं कोणाचं असू शकतं, आमचं तर नाहीये. निश्चित आम्ही तर थांबलेलोच नाही, मी तर थांबणारच नाही. म्हणजे आज म्हणजे माझं आज मी तिथे सगळं जे दोन्ही ठिकाणी परळीला पण म्हणजे मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंबांच्या अश्रूंवर आज हे सरकार उभं आहे. प्रचंड म्हणजे आता मला कळतं की ज्या पद्धतीने म्हणजे मी जेव्हा हे बघत होते, ज्या पद्धतीने रिपोर्टर्स करत होते, म्हणजे अश्रू अनावर होत होते त्या रिपोर्टर्स आहे, मी स्वतः पाहिलेले अनेक वेळा. आणि बाप्पा लीड करत होते, बाप्पा मला येऊन सांगायचे, संदीप क्षीरसागर सांगायचे,
सगळ्यांकडूनच, म्हणजे सुरेश धसांकडून पण माझ्या खूप अपेक्षा होत्या. ठीक आहे ना, कधी काळी आम्ही एकत्र काम केलं आणि एखादा माणूस एखादा लढा उभा करत असेल तर राजकीय मतभेद आपण बाजूला ठेवलेच पाहिजेत. कारण का, या माणुसकीचा लढा आहे, हा राजकीय लढा नाहीच आहे. त्याच्यामुळे माझ्या अपेक्षा देवेंद्रजींकडून जास्त होत्या की एवढा पुरावा असताना, आणि पुरावा तर फॅक्ट चेक तुमच्याही चॅनलने केलंय, हो, म्हणजे जे आरोप अंजली दमानिया ताईंनी केले त्याचा फॅक्ट चेक, मी तर पहिल्यांदाच असा कॉन्सेप्ट पाहिला की कोणीतरी आरोप केलाय आणि त्याचा फॅक्ट चेक झालेला आहे. म्हणजे मी तुमच्या सगळ्या पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे की एखाद्याने आरोप केला म्हणून काय तुम्ही स्वस्त ठीक आहे आरोप झाला तुम्ही दाखवला समजलं नाही, तुम्ही नैतिकता दाखवली, जी दुर्दैवाने जी समाज नैतिकता दाखवतोय, पत्रकार नैतिकता दाखवतायत, संवेदनशीलपणात करतायत, पण हे सरकार ना नैतिकता दाखवते ना संवेदनशीलपणा. बरं, पण धन्यवाद की तुम्ही पत्रकारांची बाजू हो, निश्चित आहेच समजावून ना. घेतलीत अर्थातच. आणि पत्रकारही त्या धडाडीनं हे सगळं काम करताना दिसतात. मात्र महाराष्ट्राचाच एक भाग असलेला मराठवाडा, तिथे इतके वर्ष इतकं सगळं काही सुरू आहे, याला राजकीय वरदहस्तच कारणीभूत होता की मग आता उघड झालंय आणि आता माध्यम जास्त आहे म्हणून ते लोकांसमोर येतं? ते मला वाटतं फ्री हँड, एक विश्वासाच्या नात्याने एखाद्या जिल्ह्यामध्ये काही लोक जर काम करत असतील तर ती एवढी दहशत तिथे आहे हे जाणवलं नाही. यंत्रणा कॉम्प्रोमाइज झाली होती, अनेक गोष्टी असू शकतात त्याच्यातल्या, आणि अर्थातच आम्ही सगळ्याला त्याला जबाबदार आहोत. म्हणजे मीही त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे मी तेवढीच गुन्हेगार आहे जेवढे ते बाकीचे आहेत. म्हणजे मला आज म्हणून फक्त चालणार नाही की आम्ही वेगळ्या विचारात काम करतो म्हणून आय एम ॲज गिल्टी. म्हणजे त्या काळात कोणी मला हे येऊन सांगितलं असतं तर मी जरूर त्याची नोंद घेतली असती. कारण अनेक गोष्टी अशा असतात की मी अनेक गोष्टींवर नाही बोलत, कारण मला असं वाटतं एक मर्यादेत राहून आपण राजकारण केलं पाहिजे. कुणाच्या तरी कुटुंबामध्ये किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जाणं मला तरी योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे कितीही आपल्याला अस्वस्थ करणारी ती परिस्थिती असली तरी मला साधारण कुणाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जाऊन काही कॉमेंट्स करायला आवडत नाही. कदाचित ते चुकीचंही असेल जेव्हा त्या व्यक्तीला मदतीची गरज असते, पण मग ते ऑफ रेकॉर्ड, ऑफ टीव्ही, ऑफ कॅमेराच आपण त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे, हा मताची मी. बरोबर आहे ताई, पण तुम्ही आता साक्षीदार आहात संपूर्ण राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या वाटचालीच्या. आपल्याच काही नेत्यांनी मध्ये एक आरोपही केलेला होता. तो आरोप थेट असा होता की ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांना देखील धनंजय मुंडे नकोच होते. मग असा कुणाचा नेमका दबाव होता की ज्यामुळे ते पक्षात आले, कार्य केलं आणि आता ते त्या राष्ट्रवादीत? मी तुम्हाला सांगू, मी इतिहासात रमत नाही आणि माझं पोट खूप मोठं आहे. सगळ्या पोटातल्या गोष्टी ओठ्यात आणायच्या नसतात, कारण तो आपल्या क्रेडिबिलिटीचा विषय असतो आणि आम्हाला महिलांना ते उपजात तो टॅलेंट आहे. सगळ्या गोष्टी बोलायच्याच नसतात आणि काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात. त्याच्यामुळे एखादी संधी मिळाली म्हणून सगळं भडाभडा बोलायचं नसतं. पण ठीक आहे, जे काय झालं ते झालं. त्याच्यात काही चांगल्या गोष्टी झाल्या, काही वाईटही झाल्या असतील. चांगल्या गोष्टी त्यांना लख लाभो, वाईट गोष्टीची जबाबदारी घ्यायची ताकद माझ्यात आहे. बरोबर आहे सुप्रियाता, इतकं दिलखुलासपणे तुम्ही या सर्व मुद्द्यांवरती बोललात. थोडं आता मी आपल्याला दिल्लीकडे नेतो. ज्या क्षणाला तुमच्या आयुष्यातलं राजकारण सुरू झालं, ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांना पाहत पाहत तुम्ही राजकारणाचे अनेक धडे घेतले असतील आणि हा प्रवास थेट जाऊन ज्यावेळेला खासदारकी आणि दिल्लीत तुम्हाला ज्याला रिप्रेझेंटेशन करायला मिळतं तोपर्यंतचा नेमका कसा होता? राजकीय धडे घेणं आणि महिलांसाठी राजकारणात येणं किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? एकतर मला सगळ्यांनाच सांगायचंय की रोज, म्हणजे माझ्या कुटुंबाबद्दल मी सांगू शकते, बाकीच्यांचं नाही. हे बाळकडू वगैरे नाही, हे शब्द मला लागू होत नाहीत. बरं. म्हणजे माझे वडील काय असं कॉफी मिक्स करून मला भरवत नाही, आता हा लेसन नंबर 1 नसतं. एक तर आमच्या घरात तरी नाही, आता बाकीच्यांचं मी नाही बोलू शकत. आणि दुसरा, प्रत्येकाचा आपापली पर्सनॅलिटी असते, आपली आपली ऍप्टिट्यूड असते. आणि माझं राजकारण शरद पवारांच्या राजकारणापेक्षा खूप वेगळं आहे. वेगळं आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या आई वडिलांनी मला, मी अशी आयडेंटिटी असावी तेवढं मला फ्रीडम त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे कधी कधी ऍस्पिरेशनल लोक म्हणतात की अरे हे तर परिवारवाद आहे. तुम्ही मान्य करते, मी एक आहे जी नेहमी म्हणते हो मी परिवारवाद आहे. काही चूक नाही जेव्हा मोदीजी आमच्यावर टीका करतात की ही सगळी परिवार, हो आम्ही परिवारवाद आहोत. पण फर्स्ट फूट इन द डोअर, म्हणजे पहिलं फूट इन द डोअर हे नक्की परिवारवाद मध्ये आम्हाला मिळतं. पण त्याच्या दुसरे कॉम्प्लिकेशन्स पण खूप असतात. अच्छा. म्हणजे कॉन्स्टंट कम्पॅरिझन की अरे काका जे कोणी ज्याच्या जे तुमचा
गॉडफादर म्हणूया आपण असेल राजकारणातला किंवा प्रोफेशनली असेल, हे सगळे कॉन्स्टंट कम्पॅरिझन होत असते हो की अरे ह्यांचं अचीवमेंट हे मग ह्याचं झालं नाही, मग हा तेवढा हुशार आहे का नाहीये किंवा ती तेवढी हुशार. आणि हे मला एकटीलाच होत नाही, हे वकिलांना होतं, हे कुठलाही लेखक सर्वच असेल, सगळं क्षेत्रातील. कुठल्याही प्रोफेशनल. आणि मी माझं काम फार प्रोफेशनली समजते, माझी जबाबदारी. आणि त्याच्यामुळे काय फार काय. आणि एकतर सगळ्यांना माहिती की शरद पवार खूप कमी बोलतात, खरंय. ते घरीही कमीच बोलतात. ते मोजून मापून, कुणाला शिकायचं असेल की मोजून मापून कसं बोलायचं, तर ही इज वन ऑफ द फ्यू एक्झाम्पल्स. अनेक अशी लोक आहेत या देशात, आणि ती एक लिडरशिपची क्वालिटी आहे. हो तुम्ही बघा, साधारणपणे अंदाज काढा की जेवढे मोठे लीडर्स देशात जगात आहेत, आणि लीडर म्हणजे काय, फक्त म्हणजे फॅमिलीत पण लीडर असतो, हो कुठल्याही प्रोफेशनल एखाद्या नेतृत्व गुण कंपनीचे, लागतात. कुठल्याही नेतृत्वात मेन मोठी जी नेतृत्व होतात ना, ती कमी बोलतात, ते ऐकतात जास्त. त्यामुळे एक तर ते कमीच बोलतात, घरीही कमी बोलतात, आणि ते काय फार मार्गदर्शन करायच्या भानगडीत पडत नाही. त्यांचं म्हणणं असतं की यू सिंक ऑर यू फ्लोट ऑर यू स्विम. तुम्ही तुमचं बघा, तुमचं आयुष्य जगा. आणि ते मी करू शकले. आणि तुम्ही म्हणला तसं महिलांनी राजकारणात आलंच यावं पाहिजे, का? काही आलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळात आरक्षण आणलं, आणि एवढा टॅलेंट हो. महाराष्ट्रातल्या महिला, आणि आज देशामध्ये ते महिला आरक्षणाचं बिल सगळीकडे आहे. आणि माझं म्हणणं आहे की महिला म्हणून आमच्याकडे बघू नका. मी तर स्वतःला जेंडरमध्ये पकडत नाही, कारण म्हणजे मला आरक्षण कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही देणार. ते आरक्षण मी मागितलं माझ्यासाठी, महिला म्हणून आरक्षण द्या, तर ते माझं वैयक्तिक म्हणणं आहे की ते चुकीचं होईल. पण हा खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू माझ्यासारख्या महिलांना होतो. समजा उद्या आरक्षण आलं आणि आरक्षण लागू झालं, मी हट्ट धरला की मी ओपन मधून लढणार, तर मी दुसऱ्यांची सीट घेणार. आणि मी आरक्षणातून लढले तर ज्यांना कदाचित माझ्यापेक्षा जास्त आरक्षणाची गरज आहे त्याची सीट घेणार. म्हणजे जर 50% आरक्षण या देशात महिलांचं झालं आणि आमच्यासारख्या महिला ओपन मधून लढल्या, तर पुरुषांना 40%च राहील. तर शरद पवारांनी महिला आरक्षणासाठी लढाई केला, तर सुप्रिया सुळेला पुरुषांच्या आरक्षणासाठी लढावं लागेल. क्या बात आहे. पण इट हॅज टू बी 50-50. म्हणजे हा कॉम्प्लेक्स इश्यू आहेच ना. म्हणजे माझीसारख्या व्यक्तीनी कसा मी कुठलाच बेनिफिट घेणार, म्हणजे कुठलंही आरक्षण हे माझ्यासारख्या व्यक्तीला लागूच होत नाही. म्हणजे इट शेम ऑन मी, जर मी मागितलं तरी शेम ऑन मी. बरोबर. महिला पुरुष असा तुम्ही भेद करत नाही, मात्र राजकारणी माझ्या सातत्यानं. घरातच नाही मी. हो, पण मग राजकारणी सातत्यानं जातीभेद असेल, धर्मभेद असेल, हे का करताना दिसून येत असतं? वोट बँकेसाठी असतं हे सगळं की मी काय? तुम्हाला सांगू, मी अनेक वर्ष राजकारण करते. गेल्या काही वर्षात हे वाढलेलं दिसतंय. ज्या काय समाजात कारण असू शकतात? बदलता समाज. आणि मला वाटतं ज्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला, ज्या मुंबईमध्ये मी वाढले, ज्या कुटुंबात मी जन्माला आले, ज्या कुटुंबात मी लग्न होऊन गेले, हो त्याच्यात जेंडर हा विषयच येत नाही. आणि मलाही कधीही असं सांगितलं नाही की अरे बापरे तू मुलगी आहेस, तू हे कर किंवा करू नको, असं मला कधीच कोणी सांगितलेलं नाही, ना माहेरी ना सासरी. पण मी एक भारतीय साधारण समाजातलं मी एक्झाम्पल नाहीये. कारण का बऱ्याच कुटुंबात जेव्हा आपण जातो, बघतो, व्यवहार म्हणजे पैशाचा नाही, एक सामाजिक व्यवहार जो असतो तो जेव्हा बघतो, तेव्हा मुलींवर बऱ्याच ठिकाणी खूप नियम कायदे असतात. त्या सगळ्याच घरात एवढी मुभा नसते जेवढी मला मिळाली, किंवा अनेक घरांमध्ये असते. ती खूप कमी लोक आहेत ज्यांना एवढी मुभा असते. त्यामुळे त्यांना शिक्षणात येऊन नेतृत्व करून निर्णय प्रक्रियेत आणणं हे जास्त महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आरक्षणाचं बिल जे आम्ही अनेक वर्ष मागतोय, मोदीजींनी त्याच्यासाठी स्पेशल सेशन घेतलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं होतं की 24 मध्येच येईल, पण ते आता जोपर्यंत डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत ते होणार नाही. त्याच्यामुळे 29 होईल का 34 होईल मला माहिती नाही. पण हा तिढा वाढवला जातोय की वाढतोय? खरंच काही तांत्रिक अडचणी आहे यामध्ये, काय नेमकं आहे? सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे त्यांनी जनगणना तातडीने करणं गरजेचं आहे. ओबीसींची सगळ्यांची या देशाची जनगणना झालीच पाहिजे. त्याच्यानंतर डिलिमिटेशन पण होईल ना, त्याच्यानंतरच महिलांचं आरक्षण होईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याही बजेटमध्ये फारसे काय पैसे दिलेले नाहीत केंद्र सरकारने जातीय जनगणना करायला. त्यामुळे ती करणं गरजेचं आहे. मग हे सगळी आरक्षणं परत, लोकसंख्या बदललेली आहे, डेन्सिटी अनेक ठिकाणी बदलली आहे. ह्या सगळ्या गोष्टी फार गांभीर्याने करायच्या असतात आणि ते सरकारला करायला पाहिजे. कारण का लोकसंख्या खरंच म्हणजे माझा लोकसभा मतदारसंघ
बारामतीतून पहिल्यांदा मी लढले तेव्हा 15 लाख होता मतदारसंघ. आज तो 23 लाख मतदारांचा मतदारसंघ आणि जर 5 वर्ष असंच राहिलं तर तो 30 लाखापर्यंत जाईल. तर कुठल्याही एका व्यक्तीला 30 लाख लोक मॅनेज करणं त्या लिमिटेड रिसोर्सेसमधून, म्हणजे ग्रामपंचायती नगरपालिका का व्हायला लागल्या, नगरपालिका महानगरपालिका का व्हायला लागल्या, कारण का मॅनेजमेंट जेवढी लोक लागतात. आणि हे माझं नाही, या देशातल्या प्रत्येक खासदाराचं मतदारसंघ 12 ते 15 असला पाहिजे, आमच्या सगळ्यांचंच मत आहे. मागणी आहे. 30 लाख म्हणजे खूप नंबर, डेन्सिटी खूप मोठी होते कुठल्याही खासदाराला. बरोबर आहे. मात्र आता जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात, मला एक बाप लेकीच्या नात्याबद्दल थोडा प्रश्न विचारायचा आहे. कारण शेवटी बाप असल्यानंतर आपल्या मुलीशी असलेलं नातं आम्ही बाप म्हणून फार जवळनं पाहतो. मला सांगा, शरदचंद्रजी पवारांसारखं पिता होता येणं आणि सुप्रिया सुळेंसारखी मुलगी होता येणं, यासाठी काय काय आपल्या अंगी असणं आवश्यक आहे, तेव्हाच बाप आणि लेक एका क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊ शकतात. वेल, हे सगळ्यांनाच ऍप्लिकेबल आहे. हे काय आमच्या दोघांचं नातं काही जगा वेगळं आहे असं अजिबात नाही. तुमच्या इथे बसलेले ज्या ज्या महिला आहेत हो. त्यांचं त्यांच्या वडिलांची जे नातं आहे ना, तेच माझं आहे, काही वेगळं नाही. म्हणजे मी सगळ्यांना गमतीने सांगते की आमच्या डायनिंग टेबलवर आम्ही आता असं कट कारस्थान करत नाही की आता असं करूया, आज आपण ना यांच्या इलेक्शनमध्ये मतं कशी वाढ, तुम्ही जे तुमच्या डायनिंग टेबलवर बोलता तेच आम्ही आमच्या डायनिंग टेबलवर. वा. कधी क्रिकेट, कधी राजकारण, कधी इकॉनॉमिस्टमध्ये आलेलं. आता तर आमच्या डायनिंग टेबलवर एकच नवीन विषय आदरणीय पवार साहेबांची सगळ्यात लेटेस्ट हॉबी आहे गेले वर्ष दीड वर्ष, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामुळे गेले 1.5 वर्ष आमच्याकडे घरामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्यावरच सगळं चर्चा चालली असते. कारण का त्यांना खूप एक्साइटमेंट झाली आहे त्याची, आणि त्याच्यात मग त्याचा इम्पॅक्ट शेतीवर, शिक्षणावर, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये. ChatGPT, DeepSeek ह्या सगळ्यावर गेले 1.5 वर्ष तरी आमच्या घरात ती चर्चा चालली. आणि गेले 10 दिवस साहित्य संमेलन, त्याच्यामुळे आज पण ते दिल्लीला त्याच्यासाठीच गेलेत 4 दिवस आधी. कारण का त्यांना अशा त्यांना साहित्याची, संगीताची, गाण्याची, थिएटर, सिनेमाची प्रचंड आणि वाचनाची आवड आहे. त्याच्यामुळे आमच्या घरात असे विषय किंवा एखादा नवीन सिनेमा आला, मग तो आवडला नाही आवडला त्याच्यावर चर्चा. तुम्ही जे बोलता तेच आम्ही बोलतो. आणि आमची आई TV सिरियल बघते, त्याच्यामुळे तिच्या TV सिरियलमध्ये काहीतरी खूप क्रिटिकल चाललेलं असतं आणि महत्वाचं, तेव्हा आम्हाला शांतता कोर्ट चालू आहे असा नियम असतो. कारण का त्या एवढं ते टेन्शनचं काम असतं की थांबा जरा, तुम्ही दोघं बोलू नका, कारण का खूप महत्वाचं. आम्ही म्हटलं उद्या दुपारी बघणं, उद्यापर्यंत मी नाही थांबू शकत, आत्ताच कळलं पाहिजे. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्या घरात होतात त्याच आमच्या होतात. बरं सुप्रियाताई, लोकसभा निवडणुका असू दे किंवा विधानसभा निवडणुका असू दे, येत्या काळातल्या महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, या निवडणुकांच्या निमित्तानं या गेल्या 5 वर्षात बदलत गेलेलं राजकारण किंवा केवळ गेल्या 2.5 वर्षात बदललेलं राजकारण हे किती वेगळ्या पद्धतीचं असं आपल्याला वाटतं आणि किती चॅलेंजिंग आहे राजकारण्यांसाठी. मतदार म्हणून आमच्यासाठी तर आहेच. नाही, मला विचाराल तर इट्स अ फेज असं मला वाटतं. प्रत्येक गोष्ट एक सायकल मधून जाते. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने पक्ष फोडले फुटले काहीच तुम्ही समजा. आता मला ना बाय नेचर जुने गोष्टी उगाळायला आवडत नाहीत. आणि यू ऑलवेज लिव्ह इन अ प्रेझेंट मोमेंट. आणि किती पास्ट बोलत बसणार. तुम्हालाही वाटेल आता झालं ना, चला पक्ष फुटला, चिन्ह नेलं, सगळं झालं, ईडीच्या केसेस, काय वॉशिंग मशीन झालं, लेट्स गो अहेड. आता ते वॉशिंग मशीन चर्चा करून तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का, महाराष्ट्रात नोकऱ्या वाढणार आहेत. गेट ऑन विथ लाईफ. आणि हे दुर्दैव आहे की ज्या ज्या गोष्टी झाल्या. आणि तुम्हाला सांगू, जसं यश पचवता येतं, एक तर ते काँग्रेसला फार व्यवस्थित, आमचा DNA काँग्रेसचा असल्यामुळे आम्हाला यश पचवता फार येतं, आणि सत्ता ही आम्हाला फार इझिली पचवता येते, कारण का अनेक वर्षात राहिलेलं आहे. आम्हाला विरोधी पक्षात बसणं थोडंसं आमच्या कल्चरला अवघड पडतं, कारण का इतके वर्षात कधी बसलोच नाही. माझी केस थोडीशी वेगळी आहे. मी अनेक वर्ष विरोधक पक्षातलीच खासदार राहिली आहे. त्याच्यामुळे आता सत्तेत बसायची वेळ आली तर मला वाटेल अरे बापरे, आता काय भाषण करायचं आपण. कारण का आम्ही साधारणपणे पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात जेव्हा बसतो तेव्हा लोकांना असं वाटतं अरे विरोधी पक्ष म्हणजे काहीच नाही. मला विचाराल तर विरोधी पक्षाचं काम जास्त असतं. म्हणजे मी विधानसभेचं इलेक्शन संपल्यानंतर जेवढी व्यस्त आधी नव्हते त्याच्यापेक्षा डबल व्यस्त आता झाले. कारण का खरंच आहे की कामं, जबाबदाऱ्या, अपेक्षा, आणि लोकांनी आम्हाला निवडून दिल्या. आज तुम्ही म्हणला तसं बीडला मी जाऊन आले, आज अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. आणि
मी ठरवलेलं आहे की जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण लढलंच पाहिजे. कशासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि ज्या पद्धतीने जो विश्वास दाखवला ना त्याचं दडपण येतं. म्हणजे तुम्हीही माध्यमांनी दाखवलं ज्या पद्धतीने संतोषची आईनी मला मिठी मारून लढली आणि ती माझ्याशी आई माझ्याशी फक्त सांगते की माझ्या मुलाची काय चूक, निरुत्तर होते मी. माझ्याकडे उत्तर नव्हतं त्याचं. काय सांगणार त्या माऊलीला मी? त्या मुलीने जर सांगितलं असतं की माझ्या वडिलांची काय चूक, हो ना, नाही ना बाई तुझ्या वडिलांची चूक, नाही ना मी तुझे वडील, आय वॉज कम्प्लिटली हेल्पलेस. आणि तसंच परळीला झालं. महादेव मुंडेंचा जेव्हा खून झाला त्या माऊलीला माहिती नव्हतं. रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी घरात लोक यायला लागले तेव्हा ते लोक गेले, हे तर देवदर्शना गेलेत, काय येत आहेत लोक, काय येत आहेत, अरे चहा करा. मग सगळे आले, म्हणले नाही ऍक्सिडेंट झाला, तुळजापूरला जात होते असं करत. आणि जस्ट कोलॅप्स. 3 लहान लहान मुलं आहेत. नवऱ्याचा खून झाला, कोणी दाद देईना तिला. हे आपल्या सिस्टमचं पण फेलियर आहे आणि आमच्या म्हणजे लिडरशिपचं पण फेलियर आहे ना महाराष्ट्राच्या. एखादी महिला जर न्याय मागतेय तिला 1.5 वर्ष, म्हणजे तिचं किती कौतुक करावं आपण. त्यांनी व्हिडिओ केला संतोषच्या हत्येनंतर आणि तो सोशल मीडियावर टाकला. जितेंद्र आव्हाडांना आव्हान केलं, त्यांनी तो प्रश्न मांडला आणि त्यातून पुढचं रेस्ट इज ऑल हिस्ट्री. तुम्ही पाहिलेलं आहे काय झालंय ते. पण या केसचा अंत नेमका काय असेल? न्याय कधीपर्यंत अपेक्षा ठेवूया? नाही, न्याय म्हणजे सरकारने दिला पाहिजे. कधीपर्यंत काय? फास्ट ट्रॅक कोर्ट कशासाठी आहे? भाषणं देताना रोज एवढी हाय परफॉर्मन्सची. सत्तेमध्ये आम्ही कशासाठी आलो? विकासासाठी आलो. विकास म्हणजे ब्रिज आणि मेट्रो नाही. विकास म्हणजे तिथल्या लोकांचा विकास झाला पाहिजे. नुसतं कॉन्ट्रॅक्टर, ब्रिज, मेट्रो. आणि जर लोकांच्या हत्या होणार असतील तर तुम्ही समाज म्हणून ठरवा की हत्या आणि विधवा बघायच्या आहेत का मेट्रो हवी आहे. कुठला विकास तुम्ही ठरवायचा? हे खूप महाराष्ट्रात जे परिस्थिती आज आहे ना, मला आश्चर्य वाटतंय. आणि मला आश्चर्य एवढ्यासाठीच वाटतंय की मला देवेंद्रजींकडून खरंच खूप अपेक्षा होत्या आणि त्यांच्या सुसंस्कृतपणामुळे. की अरे ठीक आहे, आता बाकीच्यांच्या बद्दल मी नाही बोलणार, म्हणजे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या टीमचा. पण ही इज द लीडर टुडे. त्यामुळे आपण न्याय कोणाकडे मागणार? पण ते नो कमेंट्स मोडवर का असावेत? त्याचं उत्तर तुम्ही त्यांना बोलवा आणि विचारा. मी निश्चित विचारूयात. आय कॅन टॉक फॉर मी त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेत असलेल्या तिथल्या नेत्याला न्याय मागू शकते. त्याच्यासाठीच तर लोकांनी निवडून दिले आम्हाला. म्हणजे मी कालपासून त्यांना रिक्वेस्ट केली की मला अपॉइंटमेंट द्या. मला भीती वाटत होती की त्यांनी हीच वेळ दिली तर तुम्हाला सोडून तिकडे जायला लागलं असतं. पण अजून काही मला अपॉइंटमेंट मिळालेली नाही. कदाचित ती भेट इथेही घडू शकते, सांगता येत नाही. तुमच्या तोंडात साखर पडो. धन्यवाद. मी वाट बघते त्यांच्या फोनची की कधी फोन येतोय आणि कधी अपॉइंटमेंट मिळते. कारण का विषय खरंच खूप गंभीर आहे. जी बीडची घटना झाली, जी परभणीची झाली, परळीला जी झाली ना, ह्याच्यात खरंच आम्ही राजकारण बाजूला ठेवून कधीतरी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा आम्ही सगळ्यांनी मिळून दाखवला पाहिजे. आणि नैतिकता, मी तुम्हाला सांगते, लॉंग टर्म मध्ये नैतिकताच टिकते. सत्ता येते जाते हो, यश अपयश दोन्ही. जसं यश येतं तसं अपयश येतं, अपयशी जाईल. इट्स अ सर्कल. कभी ना होईल ते सगळं चर्निंग. बरं, आपण अपेक्षा ठेवूयात या सगळ्या. मात्र सुप्रियाताई, काय आहे ना की 1000 लाख याच्या पुढे आमची संख्या जाताना दिसून येत नाही. मात्र ज्या वेळेला प्रश्न असतो महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा किंवा देशाच्या अर्थसंकल्पाचा, तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं विरोधक म्हणून आपल्याकडून आम्हाला नेहमी ऐकायला मिळतं. राज्याची सद्य परिस्थिती काय आहे खरोखर? म्हणजे वेगवेगळ्या योजना आम्हाला पाहायला मिळतात, त्या योजनांच्या अंमलबजावणीची आश्वासनं दिली जातात. परवडणारं आहे हे आपल्याला? एक तर विरोधक म्हणून मी नाही बोलत, ते डेटा स्पीक्स लाउडर देन वर्ड्स. डेटा केंद्र सरकारचा सांगतो, माझं नाही. बजेट जेव्हा मांडलं जातं त्याचा डेटा तुमच्या सगळ्यांच्या समोर असतो. आणि भारत सरकारच्या डेटामध्ये फिस्कल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, ते फिस्कल मॅनेजमेंट कोणाच्या जीवावर केलं यावेळेस? तर ते केंद्र सरकारनी RBI करून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डिव्हिडंड असतात, त्या डिव्हिडंड मधले 2.5 लाख कोटी रुपये, 2.5 लाख कोटी रुपये, किती शून्य आहेत मला माहिती नाही त्याच्यात, तुम्ही करा हिशोब सगळे मिळून. पण 2.5 लाख कोटी रुपये डिव्हिडंडच्या कधी आपण घेतो? जेव्हा आपण अडचणीत असतो. नाही तर डिव्हिडंडचे पैसे आपण ठेवतो ना, की बाबा कधीतरी अडचण आली, कधी हॉस्पिटलला जायला लागलं, कधी घरात लग्न निघालं, त्याच्यासाठी आपण ठेवतो. ते पैसे आपण काढून आहे. पण ते सगळे डिव्हिडंडचे पैसे दरवर्षी, आणि प्रत्येक सरकार काढतं, पण मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये कधी एवढे पैसे काढले नाही. आजचं फिस्कल मॅनेजमेंट म्हणजे
पैसे जितके आलेत आणि खर्च होतात त्यातली मधली जी गॅप असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट म्हणतात. तर फिस्कल मॅनेजमेंट करण्यासाठी ते 4.5-6 पर्यंत ठेवण्यासाठी 2.5 लाख कोटी रुपयाचे डिव्हिडंडचे पैसे आरबीआय कडून घेतलेले आहेत. त्याच्यावरच ते सगळं चाललंय. आणि प्रत्येक राज्याला लोन वाढवून घ्यायची मुभा दिली आहे. त्याच्यामुळे आज इथे जेवढे बसलेत किंवा भारतात जेवढे नागरिक आज आहेत त्याच्या प्रत्येकाच्या डोक्यावर आज लोन आहे. तुम्हाला माहिती नाहीये, पण केंद्र सरकारला माहिती. बरं, पण ते लोन फेडण्याची ज्यावेळेला जबाबदारी सर्वसामान्यांवर पडते त्यावेळेला ही आकडेवारी खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचते का, किंवा मतदार खरोखर ते तितकं सिरियस घेतात का, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. मात्र महाराष्ट्राच्या तिजोरीबाबत आपल्याला काय वाटतं? कारण येत्या काळामध्ये येणारा अर्थसंकल्प जो आहे ते आपले बंधुराज ज्यावेळेला मांडताना दिसतील, सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? नाही, माझी पहिली आहे आणि मोठी अपेक्षा आहे की सरसकट कर्जमाफी व्हावी, जो शब्द त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आणि आज राज्यामध्ये शेतकरी खरंच अडचणीत आहे. सोयाबीनची बातम्या तुम्हीच दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता परत तो माझा आरोप नाहीये. कांद्याचे भाव जेव्हा पडतात तेव्हा कापूस, कांदा, सोयाबीन, दूध या सगळ्याचा तुम्ही बघताय. शहरातल्या लोकांना वाटतं दूध स्वस्त होत नाही. ग्रामीण भागातला शेतकरी म्हणतो मला दुधात पैसे मिळत नाहीत. मग मधले पैसे एवढे जातात कुठे? ह्याचा पण काहीतरी संशोधन झालं पाहिजे ना. हा एक पहिला मुद्दा. आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू आणि 7/12 कोरा करू हे देवेंद्रजीच म्हणले होते. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या अर्थसंकल्पामध्ये ते त्यांनी करावं. त्यांनी 2100 रुपये सगळ्या महिलांना देणार असं सांगितलं होतं, तेही त्यांनी करावं. वचनपूर्ती होऊ शकते. आणि आता तो त्यांनी लाडक्या बहिणींसाठी तो त्यांचा प्रॉब्लेम आहे ना, माझा नाही. त्यांनी जेव्हा कमिटमेंट केली तेव्हा विचार करूनच केली होती. काहीतरी 35 का काहीतरी त्यांनी नवीन अनेक समाजाच्या प्रोफेशनल्सच्या त्यांनी अनेक संस्था काढलेल्या आहेत. करेक्ट. त्याही नीट चालाव्या त्यांनी, त्यांनाही पैसे द्यावे, मुद्रा लोन्स वाढवावी. म्हणजे त्यांना विशलिस्ट, म्हणजे त्यांनी फक्त विधानसभेची भाषणं काढली ना बस तेवढंच त्यांनी करावं. आम्हाला बाकी काही नको. पण ते 2100 रुपये घेऊन डिलीट पण करू नये महिलांना. कारण का तुम्ही बघा तंत्रज्ञानामध्ये फॉर्म भरलाच कसा चुकीचा. म्हणजे इलेक्शनच्या आधी तुमची एक स्कीम होती, ग्राह्य धरलं जातं. इट्स सो. तुम्ही विचार करा ना, टेक्नॉलॉजीमध्ये किती सोपं आहे एखादा फॉर्म भरणं किंवा डिलीट करणं. असं काय झालं या इलेक्शनमध्ये की 5 लाख महिला ऍट अ शॉट डिलीट झाल्या. मग हे आधी इलेक्शनच्या आधी यांना माहिती नव्हतं. मग आमच्या बहिणींना दिले तुम्ही आणि आता फसवणूक करताय बहिणींची. माझं म्हणणं आहे की तंत्रज्ञान, आता आधारमध्ये चुका होऊ शकतात का? इट्स टेक्नॉलॉजी ड्रिव्हन. नाही होऊ शकत. त्याच्यामुळे ही सगळी जी फसवणूक किंवा ज्या पद्धतीने ओव्हर कमिटमेंट झाली. आता तर त्यांनी, मी कालच वर्तमानपत्रात वाचलं की प्रत्येक स्कीमला 30% कट दिलाय त्यांनी. मग हे तुम्ही फिस्कल मॅनेजमेंट आणि पैशाचं त्यांचंच सरकार आधी होतं, तर त्यांना माहिती होतं ना किती पैसे आहेत. असं नाही की दुसऱ्याचं सरकार होतं म्हणून आज ते म्हणू शकतात. त्यामुळे हे सगळं जे बोजा आहे किंवा मॅनेजमेंट आहे पैशाचं. आणि मला आठवत आहे की विधानसभाचं इलेक्शन लागायच्या आधी अनेक वेळा असं व्हायचं की बातमी यायची बाहेर त्यांच्या कॅबिनेटमधून, आणि तेव्हा ते म्हणायचे की अरे कॅबिनेटमध्ये आज फायनान्स मिनिस्ट्रीने ऑब्जेक्शन घेतलं पण ते कॅबिनेटनी ओव्हररूल केलं. आणि आजच मी देवेंद्रजींचं स्टेटमेंट आत्ताच इथे येताना माझ्या फोनवर आलं की त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलंय की कॅबिनेटमधला अजेंडा बाहेर जाऊ नये. म्हणजे मला धक्काच बसला की कॅबिनेटचा अजेंडा हा जर बाहेर जात असेल तर हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू. कारण का कॅबिनेटचे इश्यूज हे कॅबिनेटसाठीच असतात, आपल्यासाठी नसतात. आणि गोपनीयतेची शपथ ही त्या मंत्र्यांनी घेतलेली असते ना. म्हणून मी मगाशी जे तुम्हाला म्हणले काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात. गोपनीयतेची शपथ बद्दल मी नाही बोलले, पण ते आपल्या प्रत्येक वागण्यातच एखाद्या जबाबदार जेव्हा जागेवर तुम्ही असता तेव्हा ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींना आठवण करून द्यावी लागली त्यांच्या कॅबिनेटला की आपण गोपनीयतेची शपथ होतीये, इथे बातम्या लीक होत आहेत. म्हणजे धक्कादायक होतं माझ्यासाठी. बरं, पण मग सुप्रियाताई, जसं आता आपण मगाशी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलत होतो, संपूर्ण भारतभर एक गोष्ट, एक पॅटर्न नवीन तयार झालेला आहे की पैसे द्या, वोट विकत घ्या. आणि त्यासाठी महिलांचीही वोट बँक, मग ती लाडली बहीण योजना असू देत, लाडकी बहीण योजना असू दे, भाषा वेगळी असली तरी समर्पक अशाच प्रकारची ज्यावेळेला ही योजना असते त्यावेळेला ही वेगळी वोट बँक आणि त्याची गरज का भासू लागली? ती एक फेज असते. प्रत्येक एक आयडिया एकदाच क्लिक होते. त्याच्यामुळे ह्या वेळेस ती क्लिक झाली, मध्य प्रदेशमध्ये झाली, इथे झाली.
पण मला असं वाटतं की ठीक आहे, ही एक फेज आहे, ती झालं, पण हे प्रत्येक वेळीच इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल ऑलवेज. त्यामुळे ही एक फेज आहे. लोकांनाही कळेल की हे कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे. आणि मला असं वाटतं सरकारची यंत्रणा ज्या पद्धतीने या सरकारने इलेक्शनसाठी वापरली, पूर्णपणे ती यंत्रणा चालत होती. हे नवीन काहीतरी कल्चर महाराष्ट्रात आणि देशात आलं. इट्स लाईक अ मशिनरी. सरकारची पूर्ण यंत्रणा जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यासाठी चालते, हे पहिल्यांदाच पाहिलं असेल. बरं, पण सत्तेमध्ये येण्यासाठी जो वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला गेला असं जे म्हटलं गेलं, त्यामध्ये कितपत तथ्य आहे? किती त्रास याचा तुमच्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांना होताना दिसतो, लोकप्रतिनिधींना होताना दिसतो? नाही, डेटा स्पीक्स ना. मी खूप डेटा ड्रिव्हन आहे. त्याच्यामुळे मी एक तर कधीच कोणावर आरोप करत नाही आणि डेटाच दाखवतो ना. कुणावर ईडी, सीबीआय, वॉशिंग मशीन, तो सगळा डेटा काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्याच चॅनलकडे. त्याच्यामुळे नवीन माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही. त्याच्यामुळे एजन्सीज मधले किती लोकांना ईडी आली, कोणी कुठलं पत्र लिहिलं आणि म्हणलं की नको आपण आता त्या सत्तेमध्येच जाऊया, नाही तर आपल्याला त्रास होईल. हा सगळ्यात एक 5 मिनिटं तुम्ही इथे कुणालाही विचारलं तर त्या सगळ्यांनाच आठवेल. त्याच्यात नवीन नाही. आणि एजन्सीजवरचे झालेले आरोप, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आणि मिळालेलं पद, हे काश्मीर टू कन्याकुमारी खूप इझी आहे तो डेटा. म्हणजे राज्यवाईज आपण दोघं बसलो तर 5 मिनिटात 100 नावं काढू. खरोखर आहे ते तर. बरं, पण ताई, एका बाजूला शिक्षण क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, या सगळ्यांना घेऊन एक अजेंडा फिक्स होणं अत्यंत गरजेचं असतं. मगाशी एक विषय देखील या चर्चासत्रामध्ये आलेला होता. तसंच आता राज्याचे मुख्यमंत्री दाओसला जातात, त्या ठिकाणाहून करार करून आणतात. राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र खरोखर ही इन्व्हेस्टमेंट, त्याची आकडेवारी किती खरी, किती खोटी, आणि त्यामुळे राज्याचं पुढच्या 5 वर्षातलं भवितव्य बदलेल असं वाटतंय का? एक तर दावोस ही एक अॅन्युअल ऍक्टिव्हिटी झाली आणि दावोसमध्ये महाराष्ट्राने जितके करार झाले ना, त्यातले 99% हे महाराष्ट्रात, मुंबईतच होऊ शकत होते. म्हणजे एक मोठा करार, जो सगळ्यात मोठा फोटो आला, ती व्यक्ती माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरापासून गाडीनी 3 मिनिटावर आणि चालत 7 मिनिटावर राहते. त्याच्यासाठी दावोसला जायची खरंच गरज नव्हती. आणि अनेक कोण पुण्याचे लोक वगैरे असे सगळे गेले होते दावोसला. ठीक आहे, आता ते एक ट्रेंड झालाय दावोसला दरवेळी जायचं. एक काळ होता जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंटही यायचे, राष्ट्रपती यायचे दावोसला. तो एक वेगळा काळ होऊन गेला तो. पण आता दावोसला जातात, अनेक मुख्यमंत्री जातात. लोकांना असं वाटतं की काही इन्व्हेस्टमेंट देतात, पण फार कमी वेळा मी गेल्या 5-1 वर्षात पाहिले की दावोसचे आउटकम्स हे किती झालेले आहेत, किंवा राज्यात खरंच किती इन्व्हेस्टमेंट आली. आणि आता तुम्ही बघाल, आज सकाळचंच निर्मलाजींचं स्टेटमेंट आलेलं आहे. एक तर रुपी खूप वीक अजून झालेला आहे. आता त्याचं उत्तर साधारणपणे आमचे सत्तेतले लोक म्हणतात, आपला रुपी नुसता वीक झाला नाही, इट्स अ ग्लोबल फिनॉमिनन. माझं त्याला उत्तर आहे की भारतातला रुपी वीक झाला, पण युरो रिकवर्ड, त्याच्यानंतर युरो रिकवर्ड, सिंगापोर डॉलर रिकवर्ड, पाऊंड रिकवर्ड, ते सगळे रिकवर झाले. आपला कुठे रिकवर झाला? आपला आणखीन खाली गेला. आज पण गेलाय. आजची बातमी आहे. आणि एक्सपोर्ट्स आपले कमी होत आहेत. टॅरिफ्समुळे आपल्यावर प्रचंड इम्पॅक्ट येणार आहे. या सगळ्या गोष्टी, माझं या सरकारला तेच म्हणणं असतं की तुम्ही हे तुमचं राजकारण चालू द्या, तुम्हाला जे एका लेवलला, पण इकॉनॉमिकली जे त्यातले सगळे तज्ज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन हे कुठल्याही सरकारने घेतलंच पाहिजे, जे प्रोफेशनल्स आहेत. तर कारण असं की ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचे टॅरिफ्स, ग्लोबल स्लोडाऊन, इंडिया स्लोडाऊन, इकॉनॉमिकल, म्हणजे आता फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट प्रत्येक सरकारमधलं किंवा राज्यांचं. कारण का अनेक वेळा असं होतं, हा अनुभव मलाही आलाय की बऱ्याच राज्यांमध्ये आपले मराठी लोक जाऊन काम करतात, मग सरकार त्यांची पेमेंट्स देत नाहीत. आपण विचारलं, मग ते म्हणतात अरे नाही, आमच्याकडे जरा खूप कमी पैसे आहेत, ह्या बजेटमध्ये नाही होणार. असं कसं होऊ शकतं? मग तुम्ही आमच्या म्हणजे आमच्याच असं नाही, तिथल्याही लोकल लोकांना अडचण येत असेल. तशा गोष्टी इथेही होतात. म्हणजे 1,00,000 कोटी रुपये आज पेंडिंग आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे रस्त्याची कामं, जलजीवन मिशनची कामं ही सगळी थांबलेली आहेत. कारण का काम करणारच लोक नाही म्हणतात, बिलच निघाली नाही, तो माणूस कुठून काम करणार? 1,00,000 कोटी रुपये. याचा खरोखर ताळमेळ जोडणं जे आहे ते आता अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं ताई, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये असता, दिल्लीमधून ज्या वेळेला महाराष्ट्र बघतात, महासंसद रत्नाच्या नजरेतून असलेला महाराष्ट्र आणि पुढच्या 5 वर्षात तो कसा घडावा, याचं तुमचं स्वप्न काय आहे? अजेंडा काय असावा पुढच्या 5 वर्षाचा?
तर अजेंडा म्हणजे महाराष्ट्रात आज महाराष्ट्राचं फायनान्शियल पोझिशन ही सुधारावी. कुणाचंही सरकार असलं तरी आपलं राज्य हे पुढे गेलंच पाहिजे. आणि मी बाय नेचर थोडीशी कॉम्पिटेटिव्ह आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं आपलं राज्य प्रत्येक गोष्टीत पहिलंच आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग केंद्र सरकारमध्ये म्हणजे राज्याचे कृषी मंत्री जेव्हा म्हणतात आत्ताचे, ते असं म्हणाले की केंद्र सरकारकडून वेळेवर निधी येत नाही. का तो येत नाहीये आम्हाला सांगा, आम्ही फॉलोअप करू. म्हणजे हे पहिल्यांदाच असं झालं असेल ह्या सेशनमध्ये. साधारणपणे अशी पद्धत आहे की आम्ही जेव्हा सेशनला जातो ना, त्याच्या आधी एक 8 दिवस माननीय मुख्यमंत्री आम्ही सगळे 48 खासदारांना बोलवतात आणि आम्हाला सांगतात की आता ही हे पुस्तिका असते ती आम्हाला पाठवली जाते की बाबा एक मराठीत इंग्लिशमध्ये की हे पुस्तक आहे, हे सगळे इश्यूज राज्याच्या वतीने तुम्ही रेज करा पार्लमेंटमध्ये. बरं. यावेळेस ना मीटिंग झाली ना पुस्तिका आली. कारण काय इट्स टीम वर्क. माझं म्हणणं आहे की इलेक्शन येतील आणि जातील. एकदा इलेक्शन झाल्यानंतर 48 लोक जेव्हा राज्यातून निवडून जातात, आम्हाला आनंद होईल आम्हाला फॉलोअप करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की ही मीटिंग, म्हणजे मी 18 वर्ष खासदार आहे, 18 वर्ष दरवर्षी झाली, ही पहिल्यांदाच असं झालंय की नाही झाली, तर ही प्लीज मीटिंग घ्या. कारण का आम्ही 48 जण आपल्या मतदारसंघ जिल्ह्याच्या कामासाठी मंत्रालयांमध्ये जात असतो. राज्याच्या वतीने जाऊ ना आम्ही. त्याच्यामुळे राज्याचं आणि केंद्र सरकारचं, यांच्या भाषेत डबल इंजिनचं सरकार आहे, त्या डबल इंजिनच्या सरकारमधल्या कृषी मंत्र्याला जर वाटत असेल की केंद्र सरकार पैसे देत नाही किंवा पैसे येत नाहीत, किती चिंतेची बाब आहे. तर ह्याचा आम्ही फॉलोअप घेतला पाहिजे. सोयाबीन, कांद्याला 20% टॅक्स इम्पोर्ट करायला, एक्सपोर्ट करायला, जो 40 होता तो आता फार आग्रह आणि लढाई झाल्यामुळे 20 वर आलाय. आमची इच्छा आहे ते 0 आहे. का नाही मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून एकत्र कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये जाऊ? हा राजकीय विषय नाही ना, सामाजिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला यावं, आम्ही सगळे मिळून पियुष गोयलांकडे जाऊ. पियुष गोयल तर आमच्यापैकी एक आहेत आज 48, तर त्यांना उलट आणखीन घरची बात झाली. आपलाच माणूस तिथे बसलाय, त्यांनी तर लगेच रिव्हर्स करायला पाहिजे की मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या कांद्याला अडचण आहे, 20% विल बी 0. बरोबर आहे. सिंपल. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत, एक टीम म्हणून महाराष्ट्राच्या वतीने केल्या, एक तर महाराष्ट्राला आणखीन दिल्लीतून काय मदत मिळू शकेल किंवा गुड प्रॅक्टिसेस, फायनान्शियल इन्क्लुजन आणि गुड प्रॅक्टिसेस काय आम्ही करूया. आता जल जीवन मिशनचे महाराष्ट्र सरकारचे पैसे थकलेत, कारण अनेक ठिकाणी जल जीवन मिशनचं कामच अतिशय वाईट पद्धतीने झालं. आम्ही कंप्लेंट्स केल्यात आणि मी CR पाटील जे मंत्री आहेत, जरी ते भारतीय जनता पक्षाचे असले तरी मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानले. त्याचं कारण असं अच्छे को अच्छा बोलण्याचं. आमचं जेव्हा लढाई होते तेव्हा टीका करतो, पण जेव्हा एखादा मंत्री चांगली मदत करतो त्याचं कौतुक केलंच पाहिजे. आम्ही गडकरी साहेबांचं नेहमी तोंड भरून कौतुक करतो, कारण का कधी राजकारण करत नाहीत. आम्ही जेव्हा रस्त्याचं काम घेऊन जातो गडकरी साहेबांकडे, 2 मिनिटात आमच्या मतदारसंघातली कामं होतात. आम्ही त्यांचे जाहीर आभार मानतो. अश्विनी वैष्णवजी रेल्वेला मला मतदारसंघात ते नेहमीच मदत करतात, का नाही मी आभार मानणार त्यांचे. तसंच CR पाटलांना जेव्हा मी सांगितलं की अहो माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकली आहे पण ना नळ आहे ना पाणी आहे, कशाला पैसे वाया घालवत, याची इन्क्वायरी लावा. त्यांनी लावली इन्क्वायरी. आता शिवराज सिंग चव्हाणजी जेव्हा पीक विम्याचा घोटाळा सुरेश धसांनी ते सांगितलं आणि आत्ताचे जे मंत्री आहेत कोकाटेजी त्यांनी कबूल केलं, त्यांचे मी जाहीर आभार मानते की ते खरं बोलले की हो पीक विम्यामध्ये घोटाळा झालेला आहे आधीच्या मंत्र्यांकडून. ते शिवराज सिंग चव्हाणांना जेव्हा मी पार्लमेंटमध्ये विचारलं की तुम्ही असं भ्रष्टाचार झालाय, तुम्ही एवढं कौतुक करताय प्रधानमंत्री विमा योजनेचा, तर आमच्या महाराष्ट्रातला मंत्रीच म्हणतोय 5,000 कोटी आणि तुमचेच आमदार म्हणतायत, तर मी काय फक्त विरोधक म्हणून टीका करत नाही. शिवराज सिंग चव्हाणांनी त्यांचं मी जाहीर आभार मानते की त्यांनी ऑन फ्लोअर ऑफ द हाऊस मला शब्द दिलाय की याची इन्क्वायरी होईल. मी वाट बघते. आता त्यांच्या घरात लग्न आहे, त्याच्यामुळे जरा एक 8 दिवस त्यांना आपण मोकळीक देऊया. पण 10 तारखेला गेल्यावर जरूर मी त्यांना म्हणजे जाऊन त्यांची भेट घेणार आहे की बाबा तुम्ही पीक विम्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना जर फसवणूक होणार असेल, हार्वेस्टरमध्ये, युरियामध्ये, माझं म्हणणं आहे की ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रधानमंत्रीजी परवा असं म्हणाले की इलेक्शन होत राहतात पण देशासाठी आपण सगळे जे आहोत यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. त्या एकत्रमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, DBT ज्याला म्हणतात, की पैसे तुमच्या खात्यात डायरेक्टली आले, कोणी मध्यस्थी नको. हे जेव्हा देशाचे प्रधानमंत्री सांगतायत तेव्हा महाराष्ट्र सरकारचे काही डिपार्टमेंट DBT कॅन्सल करतात आणि त्या मंत्र्याच्या थ्रू ते जातं आणि भ्रष्टाचार होतो.
मग ही तुमच्या प्रधानमंत्र्याची पण फसवणूक तुम्ही करताय ना, ज्याला तुम्ही सर्वोच्च नेता मानतात. जे हे जर स्वतःच्या नेत्याला फसवू शकतात, आम्ही तर विरोधक आहोत. मग न्याय मागायचा कुठे आहे? खरोखर आहे, गंभीर आहे. हा गंभीरच आहे इश्यू आहे ना. तुम्ही विचार करा, मोदीजी म्हणतायत की डीबीटी करो आणि महाराष्ट्र सरकार म्हणते डीबीटी नाही चाहिए. तुम्ही एक तर प्रधानमंत्र्यांनी सांगितलेला नियम आणि कायदा बदललाच कसा, ह्याचं उत्तर मला सरकार. बरोबर आहे, केंद्र आणि राज्य यांच्यात एकवाक्यता असायला हवी. नाही अहो, नियम पार्लमेंटली पास केलेलं आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच झालं पाहिजे आणि असं परस्पर विरोध कोणालाही का? बदलता येत नाही. आता ह्याच सरकारला विचारायला पाहिजे. म्हणजे मोदीजी देशासाठी एक निर्णय घेतात आणि महाराष्ट्राचं कृषी खातं मनमानी करतं, त्याची इन्क्वायरी लागायला नको. मग मी विरोधक कशी? हेच तर आम्हाला अपेक्षित आहे ना, की 5 वर्षामध्ये आम्हाला हे बंद झालं पाहिजे. बरोबर आहे, भ्रष्टाचार निश्चित आपला- थांबला पाहिजे आणि शेतकऱ्याला फसवू नका, गरीब कष्ट करणाऱ्याला फसवू नका. फार विश्वासाच्या नात्याने त्यांनी तुम्हाला मतदान केलंय, त्याला तरी उसको तो बक्षतो. खरं आहे. पुढच्या 5 वर्षाचा अजेंडा आपला अगदी थोडक्यात लक्षात आलेला आहे. येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर की सोबत? नाही, सोबतच. वी आर व्हेरी गुड टीम प्लेयर्स. त्याच्यामुळे आम्ही जसं प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि त्या कॉर्पोरेशनमध्ये जो काही निर्णय स्थानिक नेत्यांचे, हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं. त्याच्यामुळे कार्यकर्ते जसं म्हणतील तसं सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही नक्कीच जाऊ. नक्कीच. सुप्रियाताई, इतकं वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत. त्यानंतर पुढच्या पुरस्कारांकडे आपण निश्चितच वळूयात. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि मनमोकळं बोललात त्यासाठी. पुढची सूत्र माझ्या सहकाऱ्यांकडे मी देतो.